मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवतीर्थवर संयुक्त जाहीर सभा संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होणार। ठाकरे बंधूंच्या काल झालेल्या सभेतील भाषणांवर शिंदे फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाहीर सभा संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार। ठाण्यातील गडकरी रंगायतांसमोर होणार सभा। ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे ठाणेकरांचं लक्ष। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस। 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला कोण बाजी मारणार हे समजणार। शिवतीर्थवरील सभेतून राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात। 2014 पासून अदानींना उद्योग, पोर्ट आणि विमानतळ दिल्याचा आरोप। मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय राज ठाकरेंचा हल्लाबोल। राज ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुलतानी चालतो। राज ठाकरेंच्या टीकेला मंत्री नितेश राणेंचं प्रत्युत्तर। भाजप शिंदेच्या शिवसेनेचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध। बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार, तर पात्र व्यक्तीला धारावीमध्ये 350 चौरस फुटाचं घर देणार, फडणवीसांचं आश्वासन। बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार, जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। महायुतीचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा ठरेल, शिंदेंचं वक्तव्य। कोण तो रसमलाई मुंबई महाराष्ट्राची नाही बोलतो, अण्णामलाई भाजपच्या मनातलं काळं बोलून गेले। ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार। हिंदी भाषा लादाल तर लाथच मारू, राज ठाकरेंचा इशारा। भाषा आणि जमीन गेली की सर्व संपेल, कोकणपट्टी रिकामी करतायत, जमीन विकत घेतायत, राज ठाकरेंचा दावा। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली, आता नो राणा नो पाणा, फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा, आकाश फुंडकर यांचं आवाहन। युती तुटल्याने अपक्ष उमेदवारांना भाजपचा पाठिंबा। ठाकरे आणि पवार ही 2 नावं पुसण्याचा भाजपचा डाव। तुम्ही मोदींचे बँडवाले आहात, आमचा ब्रँड कसा काय संपवणार, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। ठाकरेंनी चहासाठी बोलवल्या जाणार का या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, चहासाठी कुणालाही नाही म्हणत नाही, मातोश्रीची दारं माझ्यासाठी उघडावीत यासाठी प्रयत्न केले, कधी मातोश्रीवर टीका केली नाही। एका मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना मुद्द्याचं बोला चॅलेंज। फडणवीसांची डिबेट करण्यासाठी मी आदित्य ठाकरेंना पाठवतो, ठाकरेंचं वक्तव्य। माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो, ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावेत, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। परभणी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसेंचा उमेदवारांसाठी प्रचार। परभणीत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत, समोर कोण आहे काय आहे हे बघणार नाही, आनंद भरोसे यांचं वक्तव्य। आजकाल भाषणं कमी झालीत आणि मुलाखती वाढल्या, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्यात 2 भाऊ आम्ही, बहीण भाऊ काय करतो यापेक्षा अनेक मोठी आव्हानं आहेत, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। नागपुरात हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकण्याची शक्यता। 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा नाही, ज्येष्ठांसाठी लोकसभा विधानसभेवेळी घरून मतदानाची सुविधा होती। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जात 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितल्याची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून काम करते पण विचारधारा बदललेली नाही, हेमलता पाटलांचं वक्तव्य। अजितदादांच्या कामावर लोक खुश, राष्ट्रवादीत लगेच प्रश्न सोडवले जातात, हेमलता पाटील यांची प्रतिक्रिया। अंबरनाथ विकास आघाडी अवैध असल्याने आघाडीचा व्हीप लागू होणार नाही, आमदार बालाजी किणीकर यांचं वक्तव्य। अंबरनाथमध्ये आता शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी अस्तित्वात असल्याचं किणीकर यांचं विधान। नाशकातील मुकेश शहाणे यांची अखेर भाजपमधून हकलपट्टी, पक्षविरोधी कारवाई केल्याने शहाणे यांच्यावर ठपका। शहाणे यांचं तिकीट कापून बडगुजर यांच्या मुलाला दिली उमेदवारी। युगायुगांमध्ये कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, शिवसेना आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। तर 15 तारखेनंतर ठाकरे बंधू घरी बसणार आणि पेटी वाजवणार, निलेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका। भाजप आणि शिवसेना आता खूप पुढे गेली, ठाकरे बंधू एकत्र आले किंवा वेगळे लढले तरी काही फरक पडत नाही, मंत्री पियुष गोयल यांचं वक्तव्य। तर पालिकेत दोघे मिळून एका अंकावर मर्यादित राहतील, गोयल यांची टीका।
कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. काहीही झालं तरी जालना महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजना जाधवांचं मतदारांना आवाहन. तर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार, रावसाहेब दानवेंचा दावा. लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झटापट झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर परस्पर विरोधी पोलिसात तक्रारी. नाशिकच्या इगतपुरी नगर परिषदेत 2 स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 30 नावं चर्चेत. इगतपुरीत तब्बल 3 वर्षांनंतर सत्तांतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता इगतपुरी नगर परिषदेवर आली. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम ही भाजपची बी टीम. माजी आमदार फारुख शहा यांचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 38 उमेदवार निवडून येतील. फारुख शहा यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. चंद्रपूर महापालिकेसाठी निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील शहरात पायी जात भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार केलाय. आपल्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक, त्यांचा प्रचार करणं ही आमची जबाबदारी. जोरगेवारांची प्रतिक्रिया. वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीसाठी आज उपाध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार. मालेगाव नगरपंचायतीत कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडे 8, काँग्रेसकडे 6 तर भाजपचे 3 नगरसेवक. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त. संवेदनशील भागात पोलिसांनी काढला रूट मार्च. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचा दूध संकलनाचा ऐतिहासिक उच्चांक. गोकुळने 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला. आता एका दिवशी 25 लाख लिटर दूध संकलनाचं उद्दिष्ट. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग 18मध्ये महायुतीच्या पोस्टरमध्ये खोडसाळपणा. महायुतीच्या बॅनरवर भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या जागी धनुष्यबाणासोबत शिवसेनेच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराचं कपाट चिन्ह वापरत प्रचार. बनावट बॅनर सोशल मीडियावर व्हायरल. गोंदियात गुंडी पार देवरी मार्गावर ट्रेलरला लागली आग. या आगीत कुठलीही जीवितहानी नाही. ट्रेलर नवीन क्रेन घेऊन जात असताना ही आग लागली. संपूर्ण ट्रेलर जळून खाक. कोल्हापूरच्या इचलकरंजीत कारचा भीषण अपघात. कारवरील ताबा सुटल्याने कार दुकानात शिरली. 3 जण जखमी. संतप्त जमावाकडून कारची तोडफोड. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये निसर्ग साथी फाउंडेशन आणि ऐतिहासिक ग्रुप हिंगणघाटतर्फे नाणे प्रदर्शन. या प्रदर्शनात सातवाहन कृष्ण मौर्य तसंच मगधा अशा विविध काळातील नाण्यांचा समावेश. मालमत्तेच्या वादातून जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना. भंडारा जिल्ह्यातील कोकणागड शिवारात घडली घटना. कारधा पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद. आरोपीला अद्याप अटक नाही. वाशिम शहरातील महिला उद्योजकांच्या स्टॉलला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. जिल्हाधिकाऱ्यांनी चिया तिळगुळ खरेदी करून दिला प्रोत्साहनाचा हात. वर्ध्यात रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर आणि आपत्कालीन सेवा प्रात्यक्षिकं. न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन. ओडिसामधून मध्य प्रदेशात जाणारा 2,61,00,000 गांजा नागपूर जिल्ह्यात जप्त. नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडून सुरक्षा रक्षकाच्या गेटची तोडफोड. दिल्लीत प्रिन्स लक्ष्मण गोयलचंद्र या कैद्याने नागपूर कारागृहात घातला राडा. धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या कैद्याविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमध्ये पतंग उडवण्याच्या नादात मालगाडीवर चढलेल्या 16 वर्षीय मुलाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याने मुलगा गंभीर जखमी. नागपूरच्या कामठी स्थानकावर घडली घटना. शरीरासाठी पोषक असलेल्या चिया सीड्सची वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड. मागील 4 वर्षात चिया सीड्सचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ. जिल्ह्यात 5,734 हेक्टरवर चिया सीड्सची लागवड. वर्ध्यात 41 ग्रॅम एमडीसह 2,28,000चा मुद्देमाल जप्त. रामनगर पोलिसांची कारवाई. 2 जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या विलोणीमध्ये आदिवासी वस्तीला अखेर पिण्याचं पाणी मिळालं. TV9 मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग. एल्गार कष्टकरी संघटनेनेही केलं होतं आंदोलन. रत्नागिरीच्या चिपळूण बाजारपेठेत बोकाट बैलांच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद. तब्बल अर्धा तास चालत होता झुंजीचा थरार. बैलांच्या झुंजीमुळे शहरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे जन्मस्थळावर विद्युत रोषणाई. राजमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी आज राज्यभरातून नागरिक सिंदखेड राजा येथे दाखल. अमरावतीत ब्रह्मचारी महाराजांच्या महोत्सवात भक्तांचा जनसागर. रेवसा येथे ब्रह्मचारी महाराजांची 157वी पुण्यतिथी. भक्तिमय वातावरणात गावात पालखी सोहळा संपन्न.
सोलापुरातील सिद्धरामेश्वरांच्या गिड्डा यात्रेच्या विधीला आजपासून प्रारंभ. तैलाभिषेक सोहळ्याने यात्रेला सुरुवात. सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बीडच्या देवळाली पानाक्षी येथे श्री स्वामी चैतन्य यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी मंदिरासह संपूर्ण गावाला विद्युत रोषणाई. पुण्यतिथीनिमित्त 25 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद बनवण्याची तयारी. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या सौजन्याने संगीत श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचं आयोजन. बीडच्या आश्रित करण्यात आलं हे आयोजन. सुरेश धस यांचा सपत्नीक श्रीराम मिरवणुकीत सहभाग.